नमस्कार, मी रोशन भक्ते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। आज आपण आहे पारडसिंगा या गावामध्ये। पारडसिंगा गावातील आणि काटोल तालुक्यातील उपवन परिक्षेत्र पारडसिंगा याच्या शासकीय कार्यालयात आज आपण आहे। या शासकीय कार्यालयाचे जे बेहाल आहे किंवा इथली जे व्यवस्था आहे त्यावर आज आपण क्रांतिकारी लेखनी न्यूजच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहे। हे शासकीय कार्यालय आहे वन विभागाचं आणि या शासकीय इमारतीचे तुम्ही हाल बेहाल जर पाहाल, इथले कौलेर वगैरे जे आहे किंवा हे जे राहुटी असते, इथले जे राऊंड ऑफिसर आहे त्यांना कधीही रात्री बेरात्री त्यांना आपली ड्युटी बजावायला लागत असते आणि त्या निमित्ताने त्यांना जर सायंकाळी जर थांबायचं जर असेल तर ही याची कुठलीही व्यवस्था या उपवन परिक्षेत्र पारडसिंगा इथे आहे नाही। हे इमारत ढासळलेली आहे, कौलेरू फुटलेले आहे आणि अतिशय गंभीर हा प्रश्न आहे की सुरक्षेच्या दृष्टीने आपण पाहूया वन विभाग नेहमी सक्रिय असतं, परंतु हेच वन विभागाची बेहाल मी आज आपल्या क्रांतिकारी लेखनी न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर आणतो आहे। आपण पाहू शकता आणि आणखी काही समस्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि पाहू शकता ह्या इमारतीचे बेहाल काय आहे। आपल्यासोबत स्थानिक इथले राऊंड ऑफिसर आहे प्रभाकरजी गंधारे साहेब आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय या येथील या कार्यालयाचे जो वन विभागाचा जो परिसर आहे काय बेहाल आहे, काय सांगाल या इमारतीबाबत? इमारतीमध्ये बरेच दिवसापासून ही इमारत ढासळलेली आहे। ती आतापर्यंत दुरुस्त व्हायला पाहिजे नव्हती, परंतु का बरं दुरुस्त झाली नाही याचं कारण मी सांगू शकत नाही। परंतु कधी रात्री बेरात्री जंगलगस्ती करत असताना जर मुक्काम करायची जर वेळ आली तर मुक्काम इथे करू शकत नाही, कारण का पूर्ण कवेलू फुटलेले आहे आणि अंदरची जे इमारत आहे हे पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये आहे। इथे टॉयलेट नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, इथे बाथरूमची व्यवस्था नाही आहे, इथे राहू पण शकत नाही, कारण का रात्री बेरात्री कधी जर जंगलातून आलो तर एक आसरा म्हणून सैनिक स्थान पाहिजे, परंतु ते आहे नाही। तर आपण पाहिलं की इथे शासकीय जी इमारत आहे ते ढासळलेली आहे, गंधारे साहेबांचं असं म्हणणं आहे। सोबतच येथे जे शौचालयाचा प्रश्न आहे, साधं शौचालयसुद्धा नाही आहे किंवा इथे राहुटी जर करतो म्हटलं तर त्याची कुठलीही व्यवस्था नाही। ही दयनीय परिस्थिती या पारडसिंगा उपवन परिक्षेत्राची आहे। सोबतच मी तुम्हाला आणखी दाखवतो, माझ्या कॅमेरानं थोडं म्हणेल त्यांनी झूम करावं आणि हे जे आहे खाली ह्या पायऱ्या ज्या आहे पायऱ्यापासून ते लगेचच दिलं तुम्हाला थोडंसं माती गोट्याचं टाकी लावून असं उभारलेलं जे शौचालय जे आहे ते तुम्हाला दाखवतो आहे। हे बघा शौचालयाचा प्रश्न आहे इथला आणि तद्वतच यासोबतच मी तुम्हाला आणखी दाखवतो आहे या वन विभागाचा कुठला प्रश्न आहे। ही जे जागा आहे आता हा जो मुख्य रस्ता जो आहे हा म्हणजे नागपूर ते वरुड हा मुख्य रस्ता आहे, मुख्य मार्ग आहे आणि ही जे वन विभागाचं जे कार्यालय आहे हे त्या रस्त्याला लागून आहे आणि त्या रस्त्याला लागून असल्यामुळे येथील जे आता मी तुम्हाला माझ्या समोर या बातमीमध्ये दाखवणार आहे की कसल्या प्रकारे वाहतूक आहे आणि ही जी टेकडी आहे कधीही ढासाळून त्या रोडवर जाऊ शकते आणि इथे कुठलीही जिवंत आणि किंवा कुठलाही मोठा अपघात होऊ शकतो। यामुळे या जागेवर संरक्षण भिंत बांधावी जेणेकरून, कारण लगेचच बसस्टॉप लागलेला आहे, बसस्टॉपमध्ये शाळकरी विद्यार्थी प्रवासी वर्ग नागरिक ये जा करीत असतात आणि उद्या जर कुठलीही जर घटना जर झाली तर त्या मोठी घटना होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे। त्यामुळे या सर्व प्रश्नाकडे जातीनं या काटोल वन परिक्षेत्राचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी जातीने लक्ष देऊन या सर्व ज्या काही या वन परिक्षेत्राच्या पारडसिंगाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवाव्या अशी मागणी ही स्थानिक इथले नागरिक जे आहे आणि सोबतच इथले जे राऊंड ऑफिसर प्रभाकरजी गंधारे आहे यांनी केलेली आहे शासनाला आणि शासन याकडे जातीनं लक्ष द्यावं, उद्या कुठलाही अपघात होऊ नये। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा। हेच ते बाथरूम आहे जे आताच मी बातमीत उल्लेख केलेला होता। हे शौचालय पहा, हे दरवाजे बसून हे साधं एक शौचालयसुद्धा या वन विभागाकडून याची व्यवस्था नाही। ही दयनीय परिस्थिती या उपवन परिक्षेत्र पारडसिंगा याची आहे। हे बघा हा जो मुख्य रस्ता आहे जो नागपूर ते वरुड हा मुख्य रस्ता गेलेला आहे आणि याला लागूनच लगेच थोडं मी कॅमेराला हे बघा हे भिंत आहे, हे वन विभागाचं कार्यालय आहे, हा रोड आहे
जर ही जर टेकडी जी आहे जर ही जर ढासाळली तर तुम्ही पाहू शकता ही जर टेकडी जर ढासाळली तर ढासाळून ही जे आहे या मुख्य रस्त्यावर कधीही येऊन पडू शकते, मोठा अपघात होऊ शकतो याचा. हेच माझ्या कॅमेऱ्यावर थोडं मी दाखवावं. हे बघा, हे हा सर्व गोंधळ, हा सर्व प्रकार जो आहे प्रामुख्याने याकडे जे तालुका असेल, जिल्हा स्तरावरील जे मोठे अधिकारी असेल, प्रशासन असेल, वन विभाग असेल, यांनी या गोष्टीचा ठाव ठिकाणा लावा अशी नागरिकांची पारसिंगा येथील नागरिकांची मागणी आहे. आपणास ही बातमी आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, क्रांतिकारी लेखणी न्यूज सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत राहा फक्त ना फक्त क्रांतिकारी लेखणी न्यूज.